माती टाकायला, ती माती होऊन जाऊन पावसामध्ये होऊन जाऊन शेतामध्ये जायला, शेताचं नुकसान व्हायला. आता गेल्या वर्षी इथं मारुती कर्लेकर साहेबांचं भरपूर नुकसान झालं, कमीत कमी 1 गाजा वायाच गेला. तरी पण आम्ही ह्या मौलाना साहेबांना सांगून ऐकलं नाही, देतो 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 म्हणून दिलेच नाहीत, अजून पण दिले नाही. आणि आत्ता पण 8 दिवसाच्या अगोदर आम्ही त्यांना सांगितलो की आम्हाला रोड करून द्या. आता जायला ट्रॅक्टर जायला किंवा हे जायला नाला पण आहे, नाला पण मुजला आहे. आता पाणी पण समजा पावसामध्ये पाणी जर नाल्याला आलं तर इथं आता वाट नाही आहे, नाला फुल भरून शेतामध्ये जातं आहे, शेतं सगळी होऊन आमची बाद होतात. एवढं सांगूनसुद्धा त्यांनी देतो म्हणून आश्वासनच द्याले, त्यांनी काय इथं येऊन बोलले नाहीत. की आम्ही काय म्हटलो, आता आहे ते हात आहे की नाही, हातपासून 15 फूट हे लावा टेक, तिथून आम्हाला माल करून द्या म्हटलो आम्ही. त्यांनी काय म्हटले, देतो 2 दिवसात सर्वे आणतो म्हटले, हाणलेच नाही अजून पण हाणले नाही. आता त्यांचं काय बोलणं आहे, आता त्या आमची हद आहे की त्या हद्दीबद्दल माती टाकतो म्हणाले. आता मागच्या टायमाला पावसामध्ये सगळी आता मागचा पाऊस पडला त्या टायमाला मारुती कर्लेकरचं, मसनू कर्लेकरची यांची जमीन पाण्यामध्ये यांच्या शेतामध्ये माती जाऊन मिसळून भात पण काय उगवलेली काय नाही, सगळं नुकसान झालं त्यांचं. मग आता एवढी माती आता एक्स्ट्रा आणि टाकलेत आणि ती पण माती आता ती पावसामध्ये त्यांच्या शेतामधनं होऊन जाणार आहे. त्याचं नुकसान भरपाई मौलाना साहेबांनी द्यावी एवढं. नाहीतर ती एकतर त्यांनी माती स्वतःची भिंत बांधून माती किती पण टाकू म्हणजे 15 फूट बाउंड्रीपासून 15 फूट सोडायची आणि त्यांनी भिंत बांधायची, भिंत बांधून माती किती पण टाकून नये. आम्हाला वाट आणि नाला पाहिजे, आम्हाला पाण्याला नाला पाहिजे आणि आम्हाला जायला रस्ता पाहिजे. किती वर्षापासून चालू आहे काम? आहे ह्यांचं काम 3 वर्ष चालू आहे. आणि नाला हा कमीत कमी 100 वर्षाच्या पहिलाचा नाला आहे. ह्यांनी लहान होते असतील तेव्हापासून 15 फूटचा रोड गावापासून पाणी येते, मोठा नाला आहे. तर आता नाही आहे नाल्याला पाणी, तो त्या नाल्यापासून पाणी जेवढं येते की नाही तेवढं आलं तर हिचा बांध त्यांनी मौलानाच्यानी माती टाकून अडवले. ते सगळं पाणी शेतामध्ये जाऊन भरलं की आमच्या शेताचं नुकसान होतं. त्या हिशोबात तुम्ही जेवढं मी मौलाना साहेबांना सांगतो त्यांनी जेवढं करून वाट आम्हाला 15 फूट सोडून त्यांनी भिंत बांधून घेऊन माती किती पण टाकून पण तिथनं जर त्यांनी नाल्याला पाणी जायला वाट करून दिले आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आता आम्ही भरपूर वेळा मौलाना साहेबांना सांगितलं आहे म्हणून हे आम्हाला न्यूजवरती सांगायला पडलं मला. नाही त्यांनी स्वतः म्हटलं 15 फूट सोडून देतो म्हटलंय, आम्ही ठीक आहे मान्य, तर आज देतो उद्या देतो परवा देतो असं सांगतच नाही. एक पावसाळा गेलं आता त्यांच्या मनात आणि जायला रस्ता पण दिला शेतीमध्ये, वाटत नाही शेतीमध्ये जायला जायचं नाही. आता बघा तिथं वळी आहे, पिंजराची वळी आहे, ती घेऊन कसं जाणार सांगा. आता तिथं यायला जायला तर रोड नाही आहे, जाणार कुठं नाही. आता हे 15 फूटचे रोड आहे, किती शेतकऱ्यांना संबंध पडत आहे? इकडचं नाही म्हटलं तरी 15-16 शेतकरी आहेत. 15-16 शेतकरी. मग सगळे गप बसलेत का याच्याबद्दल आवाज केला? सकाळी येऊन गेले सगळे, त्यांच्यावर त्यांची कामं होती म्हणून गेले त्यांनी. आता अजून आहेत, त्यांनी पण बोलवा या म्हटले. खरं कसं आहे, तर परवा सकाळी साहेब आलेले भेटून त्यांनी गेले असं झालं. कोण साहेब? कोण? मौलाना साहेबांचे कोणतरी पाहुणे होते, त्यांनी येऊन भेटून गेले. किती एकर प्लॉट चालू आहे आता? हे 4 एकरचं. 4 एकर आहे. तुम्हाला आता रोड सोडायला पाहिजे. रोड आणि पाण्याला नाला हा कंपल्सरी रोड पण त्या टायमाला आम्ही सगळ्यांनी मिळून सहमतीनुसार. आणि खालती बी नाला आहे, खालती बी रोड आहे, वरती बी रोड आहे, रस्ता हे रस्ता बी आहे, नाला बी आहे, रस्ता बी आहे. आणि मध्येच बंद केलं, खालच्या लोकांना जायला कुठं जायचं. मग आता तुमचं ट्रॅक्टर वगैरे घेऊन शेताला जायचं असेल तर कुठलं दुसरं वाट आहे का? काय नाही, शेतीमध्ये न जाऊ दे की आता ही जाऊ दे. तसं बघितलं एकामेकाच्या शेतामध्ये जायला कोणी अडवायचं नाही. कारण हा मौलाना साहेब इथं माती टाकायला आम्ही जाणार कुठून? आता आमचं जर इथं माती जर शेतामध्ये जाऊन पडली तर आम्ही खाणार कुठलं कायचं? कारण मौलाना साहेब आम्हाला हाणून देतात का विचारा पाहिजे, तसं का नाही आहे.
मौलाना म्हणजे त्यांचं नाव वगैरे काय माहिती आहे तुम्हाला? पुरं नाव माहित नाही, आडनाव त्यांचं मौलाना आम्ही म्हणतो असं आहे. आता तुमचं मागे तिथं शेताचं ऊस कटाव चालू आहे, मग ते कसं घेऊन जाणार होता तरी? तेच आता मी मगाशी आम्ही इथं साहेब आलेले आहे, आम्हाला जरासं जायला वाट करून द्या म्हटलं. गाडी तशी शेतामध्ये जातो, मोठी गाडी आली की टर्न होत नाहीये. आता बघा इथे ऊस मोडलेला आहे, ऊस मोठे जाणार कशी गाडी? आता इथून जाणार कसं सांगा? आता हा ऊस आमचा मोराने आणि नुसता रस्ता करून द्या म्हटलं तर तुम्ही करून घेऊन जा म्हणलं. आपल्या करून घेऊन जा, तर ते शेतकरी हे ड्रायव्हरवाले JCB ड्रायव्हरवाले ऐकत नाही. तुम्ही करून घेऊन जावा म्हणतात. नंतर आणि 1-15 मिनिटां म्हणतात आमचा साहेब आहे त्यांना विचारून उद्या येतात, त्यांना विचारून करून घ्या म्हणतात. मग असं उडवाउडीची विचार परवा दिवस तसं म्हटलं नाही. आणि आत्ता हे ते ऊस सोलायला बघा, ते 15-16 माणसं आहेत. आता त्यांचे लोड झाला, आता जाणार कुठलं तो? त्या बिचाऱ्याने कुठनं देऊन पोटासनं राबवल्यात, मग त्याचं आज काम बंद झालं की. ಏನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಒಡ್ಡ ಬಿಟ್ಟು ತಳಗ್ ಬಂದಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಅರ್ಥ ಆಗ್ತೈತಲ್ಲ ಸರ್. ಏನಾದ್ರು ಮುಚ್ಚೈತೆ ಅಂತಂದ್ರೆ ರೋಡು ಮುಚ್ಚೈತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ನುಕ್ಸಾನ ಅದ. ಇವ್ರ ನುಕ್ಸಾನ ಯಾರು ತುಂಬಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ತುಂಬಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅವನು ತುಂಬಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು 4 ದಿವಸ ಒಳಗೆ ಇದನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಬೇಕಂತ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಪದೇ ಬರಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಶ್ರಾವಣಿ ಟಿವಿ ವಾಹಿನಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ 24x7 ಲೈವ್ ಟಿವಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇ ಸ್ಟೋರ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಶ್ರಾವಣಿ ಟಿವಿ ಎಂದು ಟೈಪ್ ಮಾಡಿ ಶ್ರಾವಣಿ ಟಿವಿ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಆಪ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಶ್ರಾವಣಿ ಟಿವಿ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಶ್ರಾವಣಿ ಟಿವಿಯನ್ನು ಲೈವ್ ನಲ್ಲೇ ವೀಕ್ಷಿಸಿ ಆನಂದಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು SMS ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿ.